शिरूर लोकसभेमध्ये दुसऱ्यांदा गड राखला तो डॉक्टर अमोल कोल्हे यांनी. आपल्यासोबत डॉक्टर अमोल कोल्हे आहे. दादा, खरं तर दुसऱ्यांदा तुम्ही शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार झाले, काय पहिली प्रतिक्रिया? नाही, मायबाप जनतेनं हा आशीर्वाद दिला आणि त्याचबरोबरीनं महाविकास आघाडीतील प्रत्येक घटक पक्षाच्या कार्यकर्त्यानं जीवापाड मेहनत घेतली, त्याचंही यश आहे. खरं तर गेले 5 वर्ष खासदार डॉक्टर अमोल कोल्हे 5 वर्ष मतदारसंघामध्ये फिरले नाही आणि पुन्हा 5 वर्षांतर तुम्ही मतदारसंघात गेलात, निवडणुकीसाठी उभे राहिलात. जनतेने तुम्हाला स्वीकारले कारण की 1.5 लाखाचं लीड दिले. त्यामुळेच मला असं वाटतं की खोटं बोल पण रेटू बोल या पद्धतीने एक फॉल्स परसेप्शन करण्याचा ज्यांचा प्रयत्न होता, या प्रयत्नाला मायबाप जनतेनेच चोख उत्तर दिलेलं आहे. खरं तर मालिकेमधनं तुम्ही म्हणजे मालिका सोडणार असं विधान केलं होतं. पुढच्या 5 वर्षांची रणनीती कशी असणार आहे मतदारसंघासाठी? काय यामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातले अनेक प्रोजेक्ट्स मार्गी लागणं, म्हणजे हातातोंडाशी आलेले अनेक प्रकल्प आहेत. म्हणजे पुणे नाशिक महामार्ग असेल, पुणे नगर महामार्ग असेल, तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्ग असेल, पुणे नाशिक सेमी असेल, रेल्वे असेल, इंद्रायणी मेडिसिटी असेल, अगदी हातातोंडाशी आलेले प्रकल्प आहेत. हे लवकरात लवकर याला मूर्तरूप यावं यासाठी प्रयत्न असतील आणि त्याचबरोबरीनं पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी जे प्रयत्न करायचे त्या दृष्टीने सुद्धा पावलं टाकायला सुरुवात होईल. खरं तर विरोधक आरोप करतात की गेले 5 वर्ष अमोल कोल्हे यांनी कोणत्या प्रकारचा विकास केला नाही. मात्र हा आजचा जो 5 वर्षानंतरचा जो म्हणजे जे मतदान झालं आहे, मतदानाची टक्केवारी पाहिली, त्यानंतर निकाल आला आहे. खरं तर 1.5 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने तुम्ही विजयी झालात. नक्की कसं पाहता याच्याकडे? मला वाटतं की या पद्धतीनं आरोप करणाऱ्या विरोधकांनी हे मताधिक्य पाहून आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आणि त्यामुळे जनतेनं कुणाला स्वीकारलंय, कुणाचे मुद्दे स्वीकारले आणि कुणाला नाकारले. हे दूध का दूध पाणी का पाणी. त्यामुळे त्यावर्षी मी वेगळं भाष्य करायची गरज नाही. खरं तर अजितदादा पवारांनी खरं तर चॅलेंज दिलं होतं, शिरूर लोकसभा मतदारसंघातून तगडा उमेदवार देणार आणि अमोल कोल्हेंना पाडणार. आज मतदान झाले, मतमोजणी पण झाली. मला वाटतं हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा तुम्ही त्यांना विचारला तर जास्त बरं पडेल. मी फक्त माझं काम केलं, मी माझं काम पोचवण्याचं काम केलं आणि हे होत असताना इतक्या मोठ्या नेत्यांना आव्हान दिल्यानंतर सुद्धा सर्वसामान्य कार्यकर्ता लढत होता, सर्वसामान्य जनता लढत होती आणि इतकंच नाही तर इतक्या मोठ्या नेत्याने आव्हान दिल्यानंतर सुद्धा मी स्वतः उमेदवार असताना तब्बल 6 लोकसभा मतदारसंघांमध्ये माझ्या मतदारसंघातलं मतदान होण्याआधी प्रचाराला जात होतो. म्हणजे स्वतः लोकसभेचा उमेदवार असताना एकूण 18 सभा या लोकसभा निवडणुकीच्या इतर मतदारसंघात जाऊन घेतलेल्या आहेत. हे कुठून हा विश्वास येतो? तर हा विश्वास प्रत्येक कार्यकर्त्यानं जी ताकद लावली होती, जी मेहनत घेतली होती, त्यामुळे हा विश्वास आहे. खरं तर हा जो विजय झाला आहे, खरं तर विरोधकांना काय सांगतो, म्हणजे अजितदादा पवारांना काय चॅलेंज करतात? मी सांगण्यात की मी फार लहान कार्यकर्ता आहे. मायबाप जनतेने हा दुसऱ्यांदा विश्वास ठेवला, ती माझ्या खांद्यावरची जबाबदारी ती योग्य पद्धतीने पार पाडणं हे माझं कर्तव्य आहे. त्या विरोधकांनी काय करायचं काय नाही करायचं ते फार मोठे नेते ते त्यांचं ठरवतील. खरं तर ज्या पद्धतीने पाहिलं की खासदार हा संसदेतला असावा, खाली ग्राउंड लेवलला काम करणार नसावा, असं कुठेतरी भाष्य केलं जातं. तुम्ही 5 वर्ष संसदेत काम केलं, पुढची 5 वर्ष कशी असणार आहेत? मी तुम्हाला सांगितलं याच पद्धतीने सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, युवकांचे प्रश्न असतील, महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न असतील, हे आग्रहीपणाने मांडणं. कारण येत्या पुढच्या काही काळात ठरवावं लागेल. म्हणजे ते ठरेल की मी सत्तेतला खासदार असणार आहे की विरोधातला खासदार असणार आहे. तर सत्तेतला खासदार असेल तर मतदारसंघासाठी हक्काने प्रोजेक्ट्स आणेल आणि जर विरोधातला खासदार असेल तर मतदारसंघासाठी भांडून प्रोजेक्ट्स आणेल. पण मतदारसंघाच्या विकासासाठी कार्यरत राहणे कर्तव्य. काय तर राज्यामध्ये बोललं जातं की 45 पार म्हणजे महायुतीनं बोललं होतं, मात्र प्रत्यक्षात तेवढ्या जागा त्यांना मिळाल्या नाही. या पद्धतीनं जे फोडाफोडीचं राजकारण गेली 2-2.5 वर्ष महाराष्ट्रात झालं, हे महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी जनतेनं सपशेल नाकारलंय आणि हेच चित्र पुढे विधानसभेत सुद्धा नक्की बघायला मिळेल. नक्की ज्या पद्धतीने पाहिलं की फोडाफोडीचं राजकारण आहे हे जनतेने नाकारलं आहे आणि त्यामुळे हेच चित्र पुढे विधानसभेत पाहायला मिळेल, अशी वक्तव्य या ठिकाणी डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केलेलं पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन प्रमेश स्वामी, सुनील दिगळे, TV9 मराठी, शिरूर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.